नमस्कार, मी पल्लवी सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मँगो मिल्कशेक कसा करायचा ते पाहूया. खूप कमी साहित्यामध्ये आणि मस्त एकदम थिक मँगो मिल्कशेक घरच्या घरी तयार होतो. त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. दूध आपण तापत ठेवलेलं आहे. या अर्धा लिटरमधलं थोडंसं दूध मी एका वाटीमध्ये काढून घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे मिल्क पावडर यामध्ये घालून घ्यायचं आणि गुठळ्या न होऊ देता आपल्याला एकसारखं इथे करून घ्यायचं आहे. म्हणजे उकळत्या दुधामध्ये हे मिश्रण घातल्यानंतर याच्या गुठळ्या अजिबातही होत नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण थोड्याशा दुधात हे एकत्र करून घेतलेलं आहे. आता अर्धा लिटर दुधामध्ये आपण 4 चमचे साखर घालून घेऊया. त्यानंतर हे जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरचं, ते सुद्धा घालून घ्यायचं आहे. आता हे सतत एकसारखं ढवळत आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर शिजवून घ्यायचं आहे. फक्त 5 मिनिटांमध्ये कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित शिजलं जातं. तर हे बघा, अशा पद्धतीने सतत आपण तळापासून हलवत हे मिश्रण आपण एकसारखं शिजवून घेतलं. जर हे मिश्रण आपण तळापासून हलवलं नाही तर कॉर्नफ्लॉवर तळाला चिकटलं जातं आणि करपू शकतं. गॅस बंद केला 5 मिनिटांनंतर. 5 मिनिटांमध्ये कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित शिजलं. आता हे मिश्रण आपण थंड होऊ देऊया. मिश्रण जरी थंड होत असलं तरीही मधून ते ढवळायचं आहे. त्यानंतर आता 2 छान पिकलेले हापूस आंबे घेतलेले आहेत. आता याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथे व्हिडिओमध्ये जसं दाखवले आहे त्या पद्धतीने आपण आंब्याचा गर इथे काढून घेऊया. चमच्याच्या साहाय्याने अगदी सहज हा छान पिकलेल्या आंब्याचा गर निघला जातो. याच पद्धतीने आता आपल्याला दोन्ही आंब्यांमधला हा गर काढून घ्यायचा आहे. साधारण आपला इथे 3 ग्लास इतका मँगो मिल्कशेक तयार होतो. 2 आंबे घेतलेले आहेत. त्यामधले थोड्या आंब्याचा गर असाच काढून घ्यायचा आहे आणि थोडा जो आहे गर त्याचे असे चौकोनी काप ठेवायचे आहेत. म्हणजे आपल्याला हा जो मिल्कशेक करणार आहे त्यामध्ये थोडेसे आंब्याच्या फोडीसुद्धा लागणार आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने हे बघा, आंब्याच्या फोडीसुद्धा आपण इथे करून घेतलेल्या आहेत. आता हा जो गर निम्मा झालेला आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर हा आपल्याला मिक्सरमधून चांगला फिरवून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये हा गर फिरवत असताना यामध्ये अजिबातही पाणी घालायचं नाही आहे. कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर घातलेलं हे दूध आता थंड झालेलं आहे. ते अजून आपण थंड करून घेऊया. त्यासाठी मी हे फ्रीजमध्ये किंवा फ्रीजरला सुद्धा हे दूध तुम्ही ठेवून घेऊ शकता. आता हे मी फ्रीजरमध्ये ठेवलं म्हणजे छान थंड होईल. त्यानंतर आता आपल्याला सर्विंगसाठी 2 ग्लास घ्यायचे आहेत. त्या ग्लासच्या आतील बाजूने आपल्याला हा जो गर आहे तो असा लावून घ्यायचा आणि फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचे आहेत ग्लास. हे बघा, अशा पद्धतीने मँगोचा हा जो पल्प काढून घेतलेला आहे ते लावून आपण फ्रीजरमध्ये सेट करून घेतलेले आहे. दोन्ही ग्लास असेच आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि सेट करून घ्यायचे. यानंतर आता हा जो पल्प आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्येच थंड केलेलं दूधसुद्धा घालून घ्यायचं आहे. यातच सगळं दूध मी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला व्हिपिंग क्रीम घालून घ्यायची आहे. अगदी रेस्टॉरंटसारखं आपल्याला झालं पाहिजे हा मिल्कशेक. त्यासाठी यामध्ये 4 चमचे व्हिपिंग क्रीम घालून घ्यायचं आहे आणि हे व्हिपिंग क्रीमसुद्धा थंड असलं पाहिजे. तर हे बघा, अशा पद्धतीने हे व्हिपिंग क्रीम घालून घेतल्यानंतर आता आपण मिक्सरमधून हे फिरवून घेऊया. जर दूध थंड झालं नसेल पूर्णपणे तर यामध्ये बर्फाचे तुकडेसुद्धा घालून घेऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त थिक असं आपलं हे मँगो मिल्कशेक तयार झालेलं आहे. आता फ्रीजरमध्ये जे ग्लास सेट करायला ठेवले ते सुद्धा काढून घेऊया. या ग्लासच्या तळाशी आपल्याला हे आंब्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत सुरुवातीला. त्यानंतर हा जो मिल्कशेक तयार करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. पुन्हा याच्यावरती आपल्याला आंब्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. वरती तुम्ही गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूटचे तुकडे घालू शकता. तर हे बघा, आंब्याच्या फोडी घालून घेतल्या. त्यानंतर गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट तुम्हाला जे आवडत असतील ते सगळे ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता.
त्यानंतर थोडेसे स्प्रिंकल्स घालून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने खूप मस्त थिक असं हे आपलं मँगो मिल्कशेक तयार झालेलं आहे. या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचं हे मँगो मिल्कशेक तुम्ही करून बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.